नमस्कार, मी गोविंद पोयत्रकार, डायरेक्टर ऑफ GDM अकॅडमी दर्यापूर. आजचा आपला व्हिडिओ जो आहे हा संडिस्क 128 GB मेमरी कार्ड ओरिजिनल की डुप्लिकेट या संदर्भात आपण केलेला आहे. ऑनलाईनमध्ये याची किंमत 999 रुपये आहे आणि ऑफलाईनमध्ये 800 ते 850 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला हे एखाद्या मोबाईलची दुकानावरून मिळून जाणार ऑफलाईन घेतलं तर. मी हे माझ्या मित्राच्या दुकानावरून घेतलेली आहे. गौरी मोबाईल शॉपी, अकोट रोड, बनवसा, दर्यापूर, गांधी चौक, जुन्या पेट्रोल पंपाजवळ माझ्या मित्राची शॉपी आहे. त्याच्या दुकानांमधून मी 850 रुपयाला परचेस केलेली आहे. तर यामध्ये मी तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहे ज्यामधून तुमच्या लक्षात येईल की तुमची मेमरी कार्ड ही ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे म्हणून. व्हिडिओला कंटिन्यू ठेवा, त्यानंतर तुम्हाला माहीतच पडेल की ही ओरिजिनल आहे की डुप्लिकेट. याच्यातल्या मी 8 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, मेमरी कार्ड संडिस्क 128 GB, स्पीड 140 Mbps. तर आता ही मेमरी कार्ड ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे आपण या 8 माध्यमातून आपण पाहू. पहिली गोष्ट म्हणजे ही पॅकिंग. ही जी पॅकिंग आहे ही कंपनीची ओरिजिनल पॅकिंग आहे. जर एखाद्या मेमरी कार्डला फक्त अशीच नॉर्मल पॅकिंग असेल तर समजून जायचं ते डुप्लिकेट आहे. ओरिजिनल पॅकिंग या पद्धतीची राहते, हिला कट राहतो. ही पहिली लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ओरिजिनल याला असा शेप दिलेला राहतो. त्यानंतर संडिस्क अल्ट्रा, यातलं जे अल्ट्रा जे नाव आहे हे बोल्ट आहे, म्हणजे हे ओरिजिनल आहे. जे डुप्लिकेट राहते त्याचं बारीकमध्ये लिहिलेलं राहते हे, आणि ओरिजिनल याचं डार्क लिहिलेलं राहते. त्यानंतर मायक्रो SD XC. आता XC जर इथे आलं तर समजून जायचं किंवा ही ओरिजिनल आहे. इथे जर एक्सच्या जागी H असला तर समजून जायचं ते डुप्लिकेट आहे. एक्स म्हणजे ओरिजिनल, XCवर लक्ष ठेवायचं म्हणजे लक्षात येईल तुमच्या की हे ओरिजिनल मेमरी कार्ड आहे. त्यानंतर हा झाला तिसरा भाग. चौथा भाग म्हणजे असा, इथे लिहिलं राहते 10 इयर्स वॉरंटी, आणि या याच्यामध्ये कलरमध्ये इथे भरपूर काही लिहिलेलं आहे. तर जर हा येल्लो कलर जर तुमचा डार्क असेल, म्हणजे जसं तुम्हाला आता दिसत आहे, याला येल्लो ऑकर कलर म्हणतात. हा जो येल्लो डार्क कलर आहे, या कलरची जी मेमरी कार्ड राहील ती तुमची ओरिजिनल राहील. जर हा लेमन येल्लोमधून जर हा कलर असेल तर समजून जायचं तुमची मेमरी कार्ड डुप्लिकेट आलेली आहे. आणि असा जर कलर असेल तर समजून जायचं तुमची मेमरी कार्ड ओरिजिनल आहे. त्यानंतर हे इथे बघा, इथे बॅकअप, ट्रान्सफर आणि मॅनेज ह्या 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर याचं जे बॅकग्राऊंड जे आहे हे ग्रे कलरचं आहे, म्हणजे हे ओरिजिनल आहे. जर याचं बॅकग्राऊंड जे आहे हे जर म्हणजे व्हाईट कलरच्या वरती जर हे 3 नावं लिहिलेले असतील ब्लॅकने तर तुमची मेमरी कार्ड डुप्लिकेट आहे. आणि ग्रेच्या वरती जर ब्लॅक कलरने लिहिलेलं जर असेल तर तुमची मेमरी कार्ड ही ओरिजिनल आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आता आपले पॉईंट झाले. पहिला पॅकिंग, दुसरी अल्ट्राचं नाव बोल्ट, तिसरी XC, चौथा हा डार्क कलर, पाचवा ग्रे कलरवर ब्लॅक कलरने लिहिलेला आहे. असे आपले 5 ट्रिक तुम्हाला सांगितलेले आहेत, 5 पॉईंट सांगितलेले आहेत की ही मेमरी कार्ड ओरिजिनल आहे की डुप्लिकेट. आता आणखी 3 पॉईंट आहेत जे आपल्याला मेमरी कार्ड ओपन केल्यानंतर आपल्याला दिसेल. सर्वात आधी हे तुम्हाला सविस्तरपणे कापून घ्यावं लागेल. हे जे इथे डॉट दिलेले आहेत हे हिशोबाने कापून घ्यायचं. अशी पॅकिंग येणार. आता याच्यानंतरची जी ट्रिक आहे 6व्या नंबरची, हे लक्षात ठेवा की जे ओरिजिनल मेमरी कार्ड आहे त्याचा वरचा जो रंग आहे लाल आणि खालचा जो कलर आहे ग्रे, हे दोन्ही कलर फिक्या कलरमध्ये राहतील. जर तुमची मेमरी कार्ड ओरिजिनल असेल तर हे दोन्ही कलर फिक्के राहतील. जर तुमची मेमरी कार्ड डुप्लिकेट जर असेल तर वरचा डार्क जो लाल कलर आहे हा डार्क राहील, आणि हा जो ग्रे कलर आहे हा पण सुद्धा डार्क राहील. म्हणजे ह्याचे जे कलर आहेत हे तुम्हाला जर तुमच्या मेमरी कार्डमध्ये जर डार्क आले असतील तर समजून जायचं की हे डुप्लिकेट आहे, आणि फिक्कट जर आले असतील तर समजून जायचं ओरिजिनल आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट, हे जी पॅकिंग आलेली आहे कंपनीची, या ओरिजिनल कंपनीला इथे ही अशी पन्नी दिलेली राहते. ही आपल्याला पन्नी काढायची आहे. ही आपली पन्नी आपण काढली. हे पन्नी ओरिजिनल यालाच येते आणि कंपनी थ्रू पॅकिंग येते. तर याला आपण शांततेने काढून घेऊ. जर तुमची मेमरी कार्डला इथे फक्त चिकटपट्टी असेल किंवा पांढऱ्या कलरचा कागद जर असेल तर समजून जायचं तुमची मेमरी कार्ड डुप्लिकेट आलेली आहे, किंवा फक्त यामध्ये अशी ठेवलेली असेल तरी समजून जायचं की तुमची मेमरी कार्ड डुप्लिकेट आलेली आहे. ओरिजिनल कंपनीच्या मेमरी कार्डला अशी कंपनी थ्रू पॅकिंग पन्नी राहते ज्यामध्ये ही मेमरी कार्ड फिट केलेली राहते. त्यानंतर आता शेवटचा मुद्दा म्हणजे असा, 8वा पॉईंट म्हणजे असा की या मेमरी कार्डच्या मागे जे नंबर असतात, माझा ब्लर करून राहिला, हा जो नंबर राहतो मेमरी कार्डचा, हा नंबर तुमच्या डोळ्याने, आता कॅमेऱ्यामुळे हा दिसत नाही आहे बरोबर, पण तुमच्या डोळ्याने क्लिअर असा डोळ्याने जर दिसत असेल तर समजून जायचं तुमची मेमरी कार्ड ही ओरिजिनल आहे. आणि जर तुम्हाला हे आकडे लक्षात नसतील येत तर समजून जायचं तुमची मेमरी कार्ड जी आहे ही डुप्लिकेट आलेली आहे. आता यावरती जे नंबर आहेत ते डोळ्याने स्पष्ट दिसत आहेत पण कॅमेरा थ्रू थोडेसे वेगळे दिसत आहेत. आणि याच्या खाली जे लिहिलेलं आहे मेड इन चायना लिहिलेलं आहे. याचा अर्थ हा नाही की डुप्लिकेट आहे म्हणून मेड इन चायना दिलेलं आहे, असं काही नाही आहे. जे ॲक्च्युअली जे इलेक्ट्रॉनिक्स कंपनीज किंवा वस्तू ज्या राहतात इलेक्ट्रॉनिक्स, तर त्या मेड इन चायनाच्याच राहतात. आणि संडिस्क ही कंपनी जी आहे ही पण सुद्धा चायनीज आहे असं मला माझ्या मित्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही मेमरी कार्ड ओरिजिनल आहे याची 100%. कारण पहिली गोष्ट म्हणजे याची पॅकिंग कंपनीची जशी ओरिजिनल राहते तशी आलेली आहे. दुसरं म्हणजे अल्ट्रा नाव बोल्ट, तिसरं म्हणजे इथे XC आलेला आहे, चौथं म्हणजे हा कलर इथे डार्क आलेला आहे, पाचवा म्हणजे इथे ग्रे कलर आहे, 6वी गोष्ट म्हणजे या पन्नी कंपनी थ्रू आलेली आहे, 7वी गोष्ट म्हणजे याचा कलर, आणि 8वी गोष्ट म्हणजे हे नंबरिंग हे क्लिअर दिसत आहे. या 8 गोष्टीचा विचार करून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जी मेमरी कार्ड आहे ही ओरिजिनल मिळालेली आहे की डुप्लिकेट. तर ही ओरिजिनल मेमरी कार्ड मला परचेस झालेली आहे. आता यामध्ये संडिस्क अल्ट्रा 128 GB क्लास 10
आणि अल्ट्रा 1 हा जो यू आहे तो 1 आहे. हे मोबाईलमध्ये खूप कामाची आहे. यामध्ये भरपूर तुमचे फोटोज व्हिडिओज वगैरे तुम्ही परचेस करू शकता. आता ही मेमरी कार्ड जी आहे ही मी याच्यासाठी बोलावलेली आहे की मला डान्सचे व्हिडिओ, माझ्या अकॅडमीचे डान्सचे व्हिडिओ किंवा मी जे आमच्या अकॅडमीमध्ये अदर ॲक्टिव्हिटीज राहतात त्याचे व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी हाय क्वालिटीचे व्हिडिओ राहतात. त्यामुळे मोबाईलचं स्टोरेज कमी पडत असल्यामुळे मी मेमरी कार्ड परचेस केलेली आहे. तर ह्या 8 गोष्टीच्या लक्षात घेऊन तुम्ही ओरिजिनल आणि डुप्लिकेटचा हे करू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट. ठीक आहे. व्हिडिओसाठी धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलाच गुणपुरी